सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम रूपे जाणिले आत्मराजा, सोहम शब्दे देखिले त्या गुरुसी, सोहम तत्वे तारितो जो दीनासी. परमपूज्य गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा ग्रंथातील प्रस्तावना पहिली, भाग 6. उपसंहार. संत हे आईबापांपेक्षाही थोर आणि उपकारक, इतकंच नव्हे तर देवापेक्षाही थोर आणि उपकारक आहेत. आईबाप हे जन्म देणारे असून संत हे जन्म मरण दूर करणारे आहेत. त्याचप्रमाणे देव हा कर्माप्रमाणे फळ देणारा असून संत हे कर्माकर्म चुकवणारे आहेत. आमचे परमपूज्य श्री गजानन महाराज हे अशाच प्रकारचे श्रेष्ठ कोटीतील संत होत. त्यांच्या शिष्यात सर्व दर्जाचे लोक आहेत. विद्वान आहेत, अशिक्षित आहेत, मुसलमान आहेत, पारशी आहेत आणि ते भोळे भाविक नसून तर थोर सुशिक्षित पण आहेत. हा आत्मप्रभा ग्रंथ लिहून झाल्यावर तो छापण्याचं काम महाराजांनी सर्वस्वी माझ्यावर सोपवलं. मला मुंबईहून मुद्दामून बोलावून घेऊन ते लेखी पुस्तक मला आपल्याजवळ बसवून वाचायला लावलं. महाराजांनी तो दिव्य संदेश मुमुक्षुजनांकरता लिहवला होता. सर्व लेख उत्तम परंतु लांब लचक झाले असल्याकारणानं त्यात प्रकरणं पाडल्याशिवाय छापणं योग्य नाही असं वाटून महाराजांच्या आज्ञेनं मी त्या अखंड दंडायमान वेदाची प्रकरणं पाडली. महाराजांना ती फार आवडली. महाराज नाथपंथी आणि ध्यानयोगी होते. महाराज जन्मसिद्ध पुरुष होते आणि लहान वयातच त्यांनी पुष्कळ चमत्कार करून दाखवले आहेत असं म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून ते सहज घडलेत असं म्हणणंच योग्य. त्यांच्या चरित्रात म्हणजे आत्मसाक्षात्कार मार्ग प्रदीपात त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या शिष्यांच्या अनुभवासंबंधी सर्व माहिती दिली. मोरोपंतांचा पुढील आर्या ग्रंथ मागील आर्या ग्रंथापेक्षा सोपा होत गेलाय. त्याचप्रमाणे मागील ग्रंथापेक्षा महाराजांचा हा शेवटचा ग्रंथ सोपा आणि स्वारस्याचा झाला आहे. शेवटचा म्हणूनच न जाणो यात अधिक स्वारस्य उतरलंय. महाराजांचे सद्गुरू श्री नारायण सरस्वती यांची समाधी बुलढाणा जिल्ह्यात चिखलीजवळ 6-7 मैलावर रानंत्री इथं आहे. त्या समाधीपुढेच श्री गुरु गजानन महाराजांची समाधी शके 1868च्या शिवरात्रीस बांधली गेली. श्री गजानन महाराज हे नाशिक इथं अश्विन शुद्ध तृतीया शके 1868 म्हणजे 28 सप्टेंबर सन 1946 या दिवशी निजधामास गेले. पुस्तक तयार झालेलं पाहण्यास श्री महाराज आज सगुण रूपानं आमच्या चर्मचक्षुंपुढं नाहीत याबद्दल वाईट वाटतं. पण कालसत्तेपुढे कुणाचा इलाज नाही. कालसत्ता ही देखील महाराजांची एक अवियोगिनी शक्ती आहे. ती प्रकाशन कालाला पाहतीये. शिवाय आत्मा वै पुत्र नामासी या वचनाप्रमाणे महाराजांची प्रिय शिष्य मंडळी महाराज रूपच आहेत. त्यांच्या सहस्र नेत्रांनी महाराज हे पुस्तक पाहत आहेत असं मी मानतो आणि त्यांनी मला आशीर्वाद देऊन कृतार्थ करावं असं मी मानतो. ओम तत्सत. श्री गजानन चरणारविंदार्पणमस्तु. संत चरणरज रामचंद्र कृष्ण कामत. याबरोबरच पहिल्या प्रस्तावनेचं वाचन आता समाप्त झालंय. उद्यापासून आपण आता ऐकूया दुसरी प्रस्तावना. श्रीमत
सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.